मग माझ्या मुलाचं लग्न झाल्यावर मला घरात ठेवेल की नाही ती बायको, त्याची सून. आम्ही आत्तापासूनच विचार करतो. आम्ही भूतकाळात मी माझ्या वडिलांशी असं वागलो होतं, मग माझा मुलगा वागेल की नाही. कशा करता तुम्हाला असं कोणीतरी काहीतरी देईल. आज सगळं आपण इव्हन मी तर तुम्हाला अगदी सांगतो की डॉक्टर लोक सुद्धा आज तुम्हाला आधीच याच्यामध्ये बरं झालं तुम्ही जर थोडंसं एक 10 वर्षानंतर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो, त्यापेक्षा तुम्ही आत्ताच ऑपरेशन करून घ्या. अरे 10 वर्षानंतर तुझ्या एखाद्या गोष्टीचं ऑपरेशन तुला त्रास होणार आहे, तुला 10 वर्ष त्याच्यासाठी आत्ताच ऑपरेशन करायचं, त्या ऑपरेशनचा त्रास 10 वर्ष झेलायचा, हे कोणी सांगितलं? माणूस आज भविष्याचा जितका खूप जास्त विचार करतोय, आज भविष्याचा सगळ्यात जास्त विचार केला जातो. मग असं केलं पाहिजे, देश असा वाटला पाहिजे, देशाची अशी प्रगती झाली पाहिजे, भविष्यात देश असा आम्हाला समोर आला पाहिजे. अरे वर्तमानात कशाची गरज आहे तुम्हाला? समाजाची गरज आहे का कशाची गरज आहे? समाजाभिमुख तुम्हाला होण्याची गरज आहे का भविष्यात कोणता समाज असेल आणि तुमची पोरं? ठीक आहे, त्याचं चिंतन करून ठेवा, त्याच्यासाठी प्लॅनिंग करून ठेवा, योजना करून ठेवा. योजनात्मकता हा भाग निराळा आहे, पण चिंतनात्मक चिंता करण्यासारखा असा आपला जर विषय असला तर आपण वर्तमानात कधीही समाधान मिळवू शकत नाही.